था महाबली हनुमत की, रुचिकर लीला राम भगत की। जय 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 रघुनंदन राम। हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, संकुड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आजचा व्लॉग असणार आहे दिमागदार, कारण की तुमचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आज आपण घेऊन आलेलो आहोत। तुम्ही बघता की या ठिकाणी तुमचा प्रश्न हाच की पोझिशन कधी मिळणार आणि नेमका रस्त्यांची कंडिशन काय आहे, तर आपण त्याच गोष्टी आज या व्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपण गेल्या वेळेस जी अपडेट दिली होती तशीच काहीतरी अपडेट आताही आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी। आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की रस्त्यांची कंडिशन जोपर्यंत चांगली होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या घराचं दार या ठिकाणी दिसणार नाहीये, कारण की तुम्हाला तिथे येण्यासाठी रस्ता होणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे या ठिकाणी रस्ता होणं खूप महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला तुमच्या त्या बिल्डिंग पर्यंत, त्या इमारतीपर्यंत तुम्हाला जायला मिळणार। तुम्ही बघू शकता की गेल्या वेळेच्या अपडेटमध्ये आपण या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी आपण बघितलं होतं, तर आपण या कोपऱ्याला इथे आलो होतो त्यावेळेस आपलं इथं काम सुरू झालेलं नव्हतं, परंतु या ठिकाणी आता डीपली खड्डा केलेला आहे, कारण की जवळ जाता येत नाही मित्रांनो। तरी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण की या ठिकाणी आता जसं जसं काम सुरू होत आहे तसं तसं कुठेतरी आपल्याला एक खात्री पडते की आता आपला रस्ता होणार आहे आणि फायनली पोझिशन आपल्याला मिळणार आहे। परंतु थोडासा डिले होतोय मित्रांनो, कारण की इथे बघू शकता तुम्ही मित्रांनो की इथे राईट साईडला खूप डीपली खड्डा केलेला आहे, कारण की तिथूनच त्यांनी चेंबरची लाईन टाकायला सुरुवात केली। आणि आपण लास्ट टाइमला ज्यावेळेस इथं बघितलं होतं की लेफ्ट साईडला इथे खड्डा करून इथे चेंबर टाकण्याचं काम सुरू होतं आणि आता फायनली ते झालेलं आहे, कारण की इथे काही दिवसांनी अपडेट मिळाली की तिथे काम प्रगतीपथावर आणि त्या गोष्टी आपल्याला कळतात की इथे नेमकं काम कसं होतंय, कारण की इथली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं हे संकुड यूट्यूब चॅनलचं एक ध्येय आहे। आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मातीचे ढिगारे डाव्या बाजूला देखील आहेत आणि उजव्या बाजूला देखील। परंतु मित्रांनो गेल्या वेळेस आपण इथेच आलो होतो, याच ठिकाणी जेसीबी काम करत होती आणि तुम्ही बघता की याच ठिकाणी तो मोठा खड्डा होता तो बुजवलेला आहे आणि या ठिकाणी ते काम पूर्ण झालेलं आहे। असंच काम पूर्ण होत 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 कुठेतरी डांबरीकरण होण्याची माझी एक अपेक्षा आहे आणि हीच इच्छा बाळगून आपण या गोष्टीला आपण आता पुढे जाऊन बघूया की नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो। आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक वेगळी स्पेशल एक न्यूज आहे, ती पण तुम्ही बघा, कारण की व्हिडिओ अर्ध्यातून सोडून जाऊ नका। कारण की चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन आणि दिमागदार व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी हा जो आता समोर आला तर राईट साईडला एक मोठा खड्डा आहे, तो गेल्या वेळेच्या अपडेटमध्ये देखील होता, परंतु आता तिथे कुठेतरी काम हळूहळू पूर्ण होतं मित्रांनो। तुम्ही बघता की इथे काम पूर्णत्वास येत आहे। तुम्ही बघता की या आतमध्ये इथे पिलर उभे केलेत, कारण की मला असं वाटतं यावरून कदाचित एक छोटासा ब्रिज जाऊ शकतो, कारण की तुम्ही बघता की या ठिकाणी त्या पिलरचा अंदाज घेता असं वाटतंय की कदाचित खालून चेंबरची लाईन गेल्यानंतर वरून ब्रिज छोटासा असेल नॉर्मली। आणि तुम्ही बघता की या ठिकाणी या 34-1 कडे पण तुम्ही बघू शकता, 34-6 कडे पण बघू शकता आणि इथे 36-1 आणि 2 कडे बघू शकता की आहे तशी कंडिशन आहे। फक्त रस्त्यामध्ये जे खड्डे केले होते ते बुजवले गेलेले, परंतु डांबरीकरणाची अपडेट कुठे नाहीये, कारण की त्याला वेळ लागणार आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता की आपली जी कंडिशन अगोदर होती, जे अगोदरचं अपडेट होतं तसंच अपडेट इथे दिसत आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे। तुम्ही बघता की राईट साईडला भले मोठे खड्डे होते ते कुठेतरी बुजवले गेलेले आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांना आता चेंबरची लाईन टाकण्याची प्रोसेस सुरू आहे तीच प्रोसेस आता पुन्हा एकदा जिथे झालेलं नाहीये काम तिथे सुरू आहे। आणि तुम्ही बघू शकता की आता आपण थेट निघालेलो आहोत 34-6च्या दिशेने आणि तिथे गेल्यानंतर मी 34-6ची बॅकची बाजू तुम्हाला दाखवणार आहे, जी गेल्या वेळेस तुम्हाला दाखवली होती। आता नेमकं तिथं काय कंडिशन आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम सुरू आहे, काय होतं तिथं वर्क कशा पद्धतीने बोलतोय, तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत 34-6च्या जवळपास। आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की आपण ही फ्रंटची बाजू आहे, फ्रंटच्या बाजूला एक कोपरा आहे, त्या कोपऱ्याजवळ नेमकी काय प्रोसेस आहे तुम्ही बघू शकता की आपण आता या ठिकाणी आलोय। समोरचा जो रस्ता दिसतोय थोडंसं ग्राउंड दिसतंय, त्याच्या पलीकडे पेंदर गावाला जायला एक छोटीशी वाट आहे आणि याच ठिकाणी आपण गेल्या वेळेस आलो होतो। तुम्ही बघू शकता की लेफ्ट साईडला या ठिकाणी तुम्ही बघताय की हे जे पाईप्स टाकलेत इथून ही तुमची 34-6ची बॅकची बाजू आहे आणि या ठिकाणी वेगळं काय झालेलं नाहीये मित्रांनो। तुम्ही बघताय की चेंबर आहे तसेच आहेत, तो रस्ता देखील आहे तसाच, यामध्ये कुठे काही सुधार झालेला दिसत नाही। परंतु मित्रांनो कामाची गती आहे, परंतु इथे थोडासा डिले होतोय। तुम्ही बघू शकता की ही 34-6ची बॅकची बाजू आहे, हा रस्ता कच्चाच आहे आणि डांबरीकरणाला कदाचित वेळ लागू शकतो, कारण की चेंबर्स लाईन पूर्णपणे टाकल्यानंतर तेच होईल। आता आपण फायनली आलेलो आहोत इथे फ्रंट गेट जवळ आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी भगवा फडकलेला आहे तुमच्या 34-6च्या गेटवरती। त्याचं कारण पण असंच आहे, कारण की अयोध्येमध्ये काल 22 तारखेला श्री राम प्रभू यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा त्या ठिकाणी अतिशय उत्साहात पार पडलेला आहे आणि तुम्ही
बघू शकता की या ठिकाणी आता या तुमच्या 34/6च्या गेटवर देखील भगवमय वातावरण झालेलं आहे आणि अतिशय छान पद्धतीने काल इथे या ठिकाणी सोहळा साजरा केला गेला। फायनली मित्रांनो 34/6च्या गेटची एक वेगळी अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवते, कारण की मित्रांनो या ठिकाणी हनुमंतरायाच्या मंदिराच्या बाजूला म्हसोबा मंदिर देखील या ठिकाणी झालेलं आहे, कारण की गेल्या वेळेच्या व्लॉग मध्ये अशी काही अपडेट आपल्याला मिळालेली नव्हती, परंतु मित्रांनो यावेळेस ही अपडेट आपल्याला मिळालेली आहे। अतिशय सुंदर या ठिकाणी हे देखील मंदिर या ठिकाणी 34/6च्या सर्व सदनिका धारकांना लाभलेलं आहे आणि अतिशय सुंदर। आणि फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता की हनुमंतरायाचं मंदिर जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते मंदिर हे पुरातन मंदिर आहे, कारण की या मंदिराची जागा ऑलरेडी या ठिकाणी होती आणि म्हणूनच हे मंदिर या ठिकाणी या 34/6ला लाभलेले अतिशय सुंदर या ठिकाणी मंदिर, छोटंसं का असना पण मंदिर मंदिर होतं आहे। मंदिर अतिशय छान या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतंय, कळस देखील अगदी अतिशय सुंदर थाटामध्ये या ठिकाणी बघता तुम्ही। आणि मित्रांनो 34 आणि 36ची अपडेट ही आजपर्यंतची एवढीच आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण संकुड युट्यूब चॅनल तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ आणि दिमागदार व्हिडिओ घेऊन येत असतं। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हनुमंतरायाचं दर्शन घ्याल ही माझी अपेक्षा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। धन्यवाद, बाय बाय। जय जय महाबली हनुमान। दशानन से बलशाली शतानन, अनगिनत बरसाए शिलाखंड। सामना करत लखन रघुराई, और कपीश भी गदा उठाई। उत्षठ माया भी भयकारी, राम कपीत सदाचारी। पूर्ण